तुला कोणत्या गोष्टीचा राग येतो? मला अभ्यासाचा. अभ्यासाचाच राग येतो तुला? अशी कोणती गोष्ट आई बाबा सांगतात खायची नाही आणि तुला खायचीच असते? मॅगी. खाते तू? लपून खाते? लपून खाते? कधी? जेव्हा म्हणजे पॅकेट आणून देतात बट खाऊन नाही देत. बोलतात कधी पुढच्या वेळेला कामाला येईल करून कधी येत नाही. मग तू कधी खाते? जेव्हा कोणी घरी नसतं बनवून खाते? मी आणि माझी बहीण हां. खातो. माहिती आहे का कसं करायचं असतं मॅगी? हां, सगळं बनवता येतं मला, सगळं काही. काय काय बनवते तू? मी डोसा बनवते. असा नुसता टाकायचा? नाही पीठ पण करता येतं. पीठ करते तू? हां. अरे वा. आणि काय काय येतं? बटाट्याची भाजी सगळ्यात सिम्पल. ती येते? ती तर काचऱ्या. सगळ्यात सिम्पल. चपाती पोळी लाटता येते? बनवता पण येते. गोल होते हां. की भारताचा नकाशा? गोल होते. नक्की? पीठ मळते पण बनवते पण कधीतरी. वा. तुझा आवडता ऍक्टर कुठला? हा विचार करणारा प्रश्न. ऍक्टर का ऍक्टरेस? दोन्ही. ऍक्टरेस श्रद्धा कपूर. बर. का गो? माहित नाही, बरं. तिच्या मूवीज जास्त बघितलेत. आणि ऍक्टर कोण? त्याचं नाव नाही माहित मला. जाऊ दे. आईला पण आवडतो तो. हो ना, आपण आईला विचारू आता. तुला आठवत नाही ना कोण हिरो? आणि आईचा पण तोच आहे ना. चल हो. आपण ना मम्मीला फोन करून विचारूया तिचा आवडता हिरो कुठला. कर, फोन कर मम्मीला. आईचा नंबर पाठ आहे. हा. स्पीकरवर ठेव. उचलली पाहिजे. हॅलो आई. हा ॲक्च्युली ना, ऐक, तुझा फेवरेट हिरो कोणता आहे? शाहरुख खान. अरे सांग ना कुठला आहे. माहित नाही मला काय. अरे तू त्या दिवशी पण तू बोलत होतीस, ती मूवी पण लागलेली त्याची. अच्छा, तो विवेकमचं बोलते का? एके. हा 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 हा. त्याला दाढी आहे ना? दाढी आहे ना त्याला? नाही तर दाढी नाही. हा ठीक आहे तोच आहे. हा ठीक आहे थँक्यू बाय बाय. तुला कशाची भीती वाटते? आईचा ओरडा. कुठल्या गाण्यावर डान्स करायला आवडतं तुला? तसं तर ट्रेडिशनल. कुठलं? ते काय मी केलंय ते नवीन कांताराचं सॉन्ग आहे ना, ते मला त्याचं थीम डान्स आहे कांताराचा, त्याचं तसंच आहे. तर ते आहे कांताराचा थीम डान्स. तो तुला आवडतो का फार? मी केला पण एकदम. अरे वा. आई की बाबा कोण जास्त आवडतं? खरं सांग. नाही खरं सांगायचं. एक साईड आहे. आई अभ्यासात मदत करते, चांगले जेवण बनवते आणि ओरडते. ते सगळे दोन्हीमध्ये सेम आहे ते. आणि पप्पा चांगले ट्रिक्स नाही नेतात. ते काय आई जास्त आवडते ना. मग कोणता शाळेतला विषय तुला जास्त आवडतो किंवा मार्क जास्त मिळतात त्याच्यात? इंग्लिश. अरे वा. हो. बाकी सगळे सब्जेक्ट एस तर जाऊन द्या, सायन्स पण राहून द्या. मॅथ्स थोडे चांगले मिळतात. आधी मिळायचे, आता मॅथ्स पण इतकं कठीण झालं आहे. परीक्षा असते शाळेमध्ये तुमच्या? हो आता आहे पण. आहे परीक्षा. तुला चायनीज आवडतं की पिझ्झा आणि बर्गर? चायनीजमधला कुठला पदार्थ आवडतो? नूडल्स. कुठल्या? ते हाका नूडल्स. शेवटचा प्रश्न. तू अदृश्य झालीस तर काय करशील? मी पहिले तर पूर्ण दुनिया घुमेन. कारण की बघा, अदृश्य झाली तर कोणाला मी दिसणार नाही, तर मी कुठेही जाऊ शकते. अदृश्य झाली तर आधी मी एअरपोर्टला जाईन, तिथून कोणत्याही प्लेनमध्ये चढून जाईन. कोणाला कळणार पण नाही. कोणत्याही देशात जाता येईल. विजा नाही, तिकीट नाही, काही नाही, पासपोर्ट पण नाही. अरे वा, सिंपल. मस्त आयडिया आहे तुझी.
छान. गृहीता, तू इथे आलीस ना, खूप मज्जा आली. मला खूप खूप मजा आली. थँक्यू. मला पण मजा आली. तुला आली मजा. हां. तुला आता पुढच्या तुझ्या सगळे भरपूर तू ट्रेक कर. आणि तो युआन आहे ना, काय नाव त्या ट्रेकचं जो केला काय? नाहीस तू, तो युनाम. तू आता युनाम नक्की सर करशील. हां, नक्की तुला करेन. पुढच्या तुझ्या भविष्यातील सगळ्या ट्रेकसाठी खूप खूप Thank शुभेच्छा you. आणि थँक्यू. थँक्यू. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.